हाय फ्रेंड्स. उद्या संडे आहे म्हणून आज मी तुम्हाला हे रेसिपी टाकायला आले. म्हणजे आज भिजून ठेवालेले सगळं आप्पेचं सगळे इन्ग्रेडियंट्स, याला लागणारं साहित्य बघा. याला आप्पे म्हणतात, कोण पड म्हणतात, कोण बोंडा म्हणतात. 3-4 नाव आहेत. इकडं आमच्याकडे बोंडा म्हणतो आम्ही, कर्नाटक साईड पड म्हणतात, इकडं पुणा साईड ते आप्पे म्हणतात. बघा ह्याला लागणारं साहित्य, मी 4 ग्लास तांदूळ घेतले आणि थोडंसं मेथीचे दाणे घातले. सकाळीच भिजून ठेवले होते मी हे सगळं. 4 ग्लास तांदूळ आणि 1-2 चम्मच मेथीचे दाणे आणि 1 ग्लास उडीद डाळ. हे बघा छान असं टम्म फुगले. उडीद डाळ फुगलं ना मग पीठ पण छान फुगते आणि फ्लफी फ्लफी होते. आता रात्रीची मी हे सगळं बारीक करून घेणार आहे. एकदम बारीक करून घ्या छान, म्हणजे आपे छान फ्लफी होते एक नंबर. नाहीतर असं जाडसर जरी ठेवलं ना लय असं राठ होते. बारीक आणि जाडसर दोन्ही बघून बघा तुम्ही घालून किती फरक पडते तुम्ही. हे बघा आता तुम्हाला याचं पीठ करून दाखवते मी. हे बघा फ्रेंड्स, ते भिजून ठेवलेलं तांदूळ असं एकदम बारीक करून घेतले मी पीठ. हे बघा असं रवा रवा करू नका, असं एकदम बारीक छान पीठ असं एकदम बारीक केलं ना छान होते ताप्पे ते काय. आणि हे उडीद डाळीचे पीठ सगळं मिक्स करून ठेवायचं. एक रात्री अगोदरच पहिला करायचं, शनिवारी तयारी करून ठेवलं, सकाळी संडे सकाळी सकाळी नाश्त्याला होते तुम्हाला. कोण करतात पाठे, कोणाला ते पित्ताचे त्रास असले ना मग त्यांनी रात्री भिजून ठेवलेले असं पिठं खात नाहीत, ते त्रास होते, जळजळ होते, म्हणून सगळं सकाळी पाठे उठून घालते. म्हणजे एक 4-5 तास पहिला, मग त्याच्याने जरा पित्ताचे त्रास ते कमी होते म्हणून तसं घालते. कोण तसं पण छान लागते, खरं आंबट येत नाही तसं. हे कसं रात्री भिजून ठेवल्यावर आंबट छान येते ना, तसं येत नाही बघा. आता हे भिजून ठेवणार मी. हे बघा फ्रेंड्स, काल तुम्हाला मी तांदूळ ते भिजून ठेवले होते ना रात्री, पीठ पण काढून घेतलेलं आहे, ते पण व्हिडिओ सगळं सेंड करते मी. असं पीठ मी सकाळपासून व्हिडिओ करायचं म्हणाले, मला काय जमलंच नाही, आज लईच लोड पडलं होतं. मग आत्ता व्हिडिओ करायला हे राहिलेलं एवढं पीठ आहे. मी काय केले, 2 भाग केले, जेवढं जेवढं लागते ना तसं काढून घेते. हे पूर्ण पीठ आहे आणि हे असं ह्याच्यात मी मीठ आणि सोडा कसं कसं करते तेवढंच घेऊन काढून घेते आणि ह्याच्यात घालते. सगळ्यात मी सोडा घालत नाही, कसं सोडा जेवढा घालून ठेवताना तुम्ही आंबट सोडते, मग कसं घालता तेवढंच वापरायचं असते, तेवढंच मीठ आणि सोडा घालत जावा. हे बघा असं पीठ एक छान असं एक लोणीसारखी दिसते, एकदम एक जीव. मग असं पीठ जरी केलं ना तुम्ही, हे आप्पे छान होते. घालून पण दाखवते तुम्हाला. माझा पहिला जुना साचा आहे, नवीन आता नॉनस्टिक पण आलेलं आहे, माझा खूप वर्षाचे आहे पहिल्याचं, तेच मी कंटिन्यू केलेलं आहे. सगळेजण म्हणतात मधला साच्यात पहिला घालू नका, फ्लेम जरा बारीक ठेवलं तर काय प्रॉब्लेम नाही आहे, लवकर होते, ते करपते म्हणून म्हणते. ठीक आहे तसं पण. आणि हेच पिठाने मी तुम्हाला ते दावणगिरी डोसा असते ना तेच दाखवते बघा. असं फ्लफी पण होते आणि एकदम पेपर डोसा पाहिजे तर तसं पण होते. हे फ्लफी पहिला तुम्हाला दाखवते, थोडं ब्राउनिश कलर असते एकदम, ओर लोणी ते घालून. माझ्याकडे आज लोणी नाही, तुम्हाला बटर घालून दाखवते मी. हे बघा मधलंच मी पहिलं पलटून घेतले, असं बारीक काडी असते त्याच्याने पण पलटून घेते, चम्मचने पण येते. हे बघा असं पलटून घ्या. लई जण येतं ओव्हर साईड का एकदम ड्राय करून घेतात, मग नंतर ना पलटे, तसं करू नका, मस्त कसं राठ होते. आणि हे डोसा बघा काहीच मी खोडून काढले नाही, ऑटोमॅटिक नाही आहे. आणि माझा तवा का नवीन नाही आहे, जुनाच आहे, तुम्ही बघू शकता. असं नवा तवा आहे, असं एका नॉनस्टिक हे पटकनी निघते असं काय नाही आहे. प्रमाण जरी बरोबरी घातलं तवा कुठलंही असू दे बरोबर येते. मी सकाळपासून घालायला आहे साच्यात म्हणून थोडंसं ते करपले, तर कंटिन्यू चालू आहे अजून. हे बघा फ्रेंड्स, असं वाटीने पेपर डोसा करू शकतो. तेच पीठ घेतलं मी, मोठे घालते, ते तवा मोठा असले ना, हे माझा जेवढा तवा आहे तेवढा घातला आहे मी. तसं थोडंसं ब्राउनिश केलं आहे मी. हे बघा कुठं काही चिटकत नाही, असं एकदम निघते. मी काय खोडून घेतले नाही, काय नाही, मस्त लागते. कोणाला पाहिजे तर असं उलटा पण शेकून घेते मी, का उलटा थोडंसं शेकेन, एकदम पेपरसारखं होते. हे पेपर डोसा एकदम छान. हे पेपर डोसा. आता
आता तुम्हाला पहिलं दाखवले होते ते काढून ठेवले. मग आता हे बघा असं लोणी घालून, घरातलं लोणी आहे, लोणी घालून दावणगिरी डोसाला कसं कंपल्सरी लोणी लावते. असं हे स्पॉन्जी डोसा आहे बघा, हे जाडसर असं स्पॉन्जी होते ते, असं जरा जाड येते. दिसत आहे का तुम्हाला एकदम? अजून पण ब्राउनिश करू शकते कोणाला पाहिजे तर. मी थोडंसं ब्राउनिश केलं. हे बघा फ्रेंड्स, एकच पीठ होतं तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याच्यातच मी 3 प्रकार केले. म्हणजे जास्त कुणाला कसं व्हेरायटी पाहिजे ते करू शकते. हे दावणगिरी असं लोणी डोसा, हे बघा एवढं जाडसर होते, स्पॉन्जी हे बघा एकदम स्मूथ होते. टेस्ट तर काय विचारूच नका तुम्ही. आणि हे पेपर डोसा असं कॅपसारखी मी कट करून लहान मुलांना ह्याच्यात भाजी ते घालून ठेवले ना, खूप आवडीने खातात. आणि कट करायचं मी दाखवले नाही, कसं कॉमन आहे सगळ्यांना माहितीच आहे. आणि हे आप्पे आहेत आपले, हे बघा, हे बघा कुठं हे पीठ नाही काय नाही, एकदम फ्रेश. आणि कलर बघा किती सुंदर आले. आणि ह्याच्यासोबत चटणी आहे. मी तुम्हाला चटणीची रेसिपी पहिला पण दाखवलेलं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या लिंकमध्ये ते. आणि आमची मुलं कसं जास्त त्याच्या शेजवान चटणीसोबत जास्त खातात. मग मी सांबार करायला गेले आणि शेजवान चटणीसोबत. म्हणजे ह्याचं म्हणणं काय माझं की एकाच पिठात तुम्ही 3 प्रकार करू शकता. फक्त ह्याला पीठ तुम्ही काढताना एकदम बारीक काढलं ना, एवढं सगळ्या व्हेरायटी होते. 3 in 1. थँक्यू.